विचार करा, जर काही हिंदूंनी धर्म विचारून जर असं इतर धर्मियांना मारलं असतं तर या लोकांनी किती आरडाओरडा केला असता, रस्त्यावर उतरून मोठमोठ्या दंगली घडवल्या असत्या। बाहेरच्या लोकांपेक्षाही जास्त या असल्या लोकांचा धोका आहे आपल्याला। आपल्यातलेच काही सेक्युलर गांडूळ वळवळ करायला लागले। तुम्ही या घटनेमध्ये धर्माचा अँगल आणू नका, ही फक्त एक आतंकवादी कारवाई होती। जिथे हिंदूंचा विषय येतो ना, तिथंच स्वतःला सेक्युलर समजणाऱ्यांची संवेदनशीलता कुठं जाते। मित्र हो, ज्यासाठी आपण 75 वर्ष वाट पाहिली, ज्या भारत मातेसाठी आपल्या कित्येक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, ज्यासाठी आपले हजारो सैनिक त्या येलोसीवर शहीद झाले, तो आपल्या भारत मातेचा मुकुट पुन्हा मिळवण्याची वेळ आली। आणि हीच ती वेळ आहे मित्र, आपल्या हिंदुस्थानचा नकाशा बदलण्याची। 26 हिंदू पर्यटकांना त्या कट्टरपंथी आतंकवाद्यांनी तुम्हारा धर्म क्या है असं विचारलं, आणि ज्यांनी हिंदू म्हणून सांगितलं त्यांच्या डोक्यातच गोळ्या घातल्या। ज्यांनी स्वतःचा धर्म सांगितला नाही त्यांना पॅन्ट काढायला लावली, कलमा सुनाव असं सांगितलं, आणि हिंदू असल्याची खात्री झाल्यावरच गोळ्या झाडल्या। इथं एक गोष्ट लक्षात घ्या, या कट्टरपंथी आतंकवाद्यांनी धर्म विचारून मारलं। ज्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर मारलं गेलं, त्यांच्या बायकांनी आणि मुलांनी ह्या गोष्टी मीडियाला सांगितल्यात, तरी देखील आपल्यातलेच काही सेक्युलर गांडूळं वळवळ करायला लागलेत। समोरच्याचा धर्म विचारून मारलं तरी त्यांचा डायलॉग फिक्स आहे, आणि हा त्यांचा डायलॉग मागील 50 वर्षापासून तोच आहे। आतंकवाद्यांना धर्म नसतो, मग भले त्यांनी धर्म विचारून फक्त हिंदूंनाच मारू द्या, कलमा पडकर सुनाव म्हणू द्या, पॅन्ट काढायला सांगून सुनता केलाय की नाही ते पाहून मारू द्या। आणि ज्या वेळेस या सेक्युलर गांडुळांना समजलं की धर्म विचारून मारलं, तर हेच नालायक लोक म्हणतात ते काय आम्हाला माहीत नाही, किंवा हा भाजपचा प्रॉपगंडा आहे, गौदी मीडिया मुद्दामून असं सांगत आहे। तुम्ही या घटनेमध्ये धर्माचा अँगल आणू नका, ही फक्त एक आतंकवादी कारवाई होती। जिथे हिंदूंचा विषय येतो ना, तिथंच स्वतःला सेक्युलर समजणाऱ्यांची संवेदनशीलता कुठं जाते। एकीकडे या पहलगामच्या घटनेवर सर्व देश रागाने त्या पाकिस्तानकडे पाहून त्यांना शिवे देतोय, तर दुसरीकडे आपल्याच देशातले काही जण फक्त राजकीय फायद्यासाठी, स्वतःची वोट बँक सांभाळण्यासाठी या घटनेला धार्मिक अँगलने घेऊ नका। या आतंकवाद्यांचा धर्म नसतो, ते आतंकवादी पाकिस्तानातूनच आले होते कशावरून असं बोंबलत सुटलेत। या प्रतिक्रिया एकदा बघा। क्या घटना घट रही है वहाँ पर हिंदुओं के साथ जो है, ये हिंदुओं क्यों कह रहे हैं? हिंदू मुसलमान सब भारतीय हैं वहाँ पे। ये गोदी मीडिया कुछ ज्यादा ही जरूरत से ज्यादा चला रही है। उन्होंने हिंदू का पूछ कर मारा, अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो। याला काय बोलायचं? आतंकवाद्यांना वेळ आहे का म्हणे धर्म वगैरे विचारायला? बाहेरच्या लोकांपेक्षाही जास्त या असल्या लोकांचा धोका आहे आपल्याला। याने तर संपूर्ण व्हिडिओच मोदींच्या विरोधात बनवलाय। पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, तेथील आतंकवाद्यांचे कॅम्प, तेथील आर्मीचा सपोर्ट, असलं काहीच हा बोलला नाही। हा फक्त एकच बाजू दाखवतो, ती म्हणजे मोदी विरोधाची। इंटेलिजन्स फेल्युअर झाला, त्यांचे इनपुट्स होते, सरकारने लक्ष दिलं नाही। मला सांगा, आतल्या इंटेलिजन्सच्या ज्या गुप्त बातम्या आहेत त्या आपल्यालाच काय तर सरकारमधील मोठमोठ्या मंत्र्यांना देखील माहीत होत नाहीत, ते याला बऱ्या समजतात। एकीकडे भारतामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, लोकांमध्ये या सर्व घटनेवर प्रचंड आक्रोश आहे, आणि दुसरीकडे हा जर्मनीमध्ये बसून गुगलवर सर्च करून करून भारतामधील इंटेलिजन्सच्या गोष्टीवर ज्ञान पाजळतो। मुळात याला मोदी विरोधाची आहे ना कावीळ झाली आहे, जशी ह्याच्या मालकाला झालती ना केजरीवालला तशीच। महान तज्ञ काँग्रेस पक्षाचे जावई रॉबर्ट वाड्रा काय म्हणतात एकदा ऐका। हाल ही मैंने दो हफ्ते पहले मैंने भी जो गलत हो रहा है मुसलमानों के साथ, कि जब वो अपनी प्रार्थना करते हैं और अगर जामा मस्जिद में करते हैं और अगर बड़े तादाद में लोग होते हैं और वो बाहर रोड पे आना पड़ता है उनको, तो उनको रोक दिया जाता है या छतों पे रोक दिया जा रहा है कि आप यहाँ प्रार्थना नहीं कर सकते, या मस्जिदों का सर्वे हो रहा है कि हो सकता है कोई मूर्ति मिल जाए या कुछ भी ऐसे हो जाए जो संभल वगैरह में हो रहा है। और अगर आप बाबर या औरंगजेब की बात करते हैं तो माइनॉरिटीज़ को दुख लगता है, उनको दुख महसूस होता है कि उन्होंने आईडी देखकर उसके बाद उन्होंने चुना किनको उन्होंने मारना है या छोड़ना है। वो कहाँ से होता है?
क्योंकि उनको सोच है कि मुसलमानों को दबाया जा रहा है। मुस्लिम मायनॉरिटीवर कुठे अन्याय देखील झाला नाही, तरी फक्त मुस्लिम मायनॉरिटीसाठी यांना किती कळवळ आहे बघा। बांगलादेशमध्ये मायनॉरिटी असलेल्या हिंदूंना मारलं गेलं, तिथल्या हिंदू महिलांना 10-20 लोकांनी गाडीत टाकून नेऊन अमानुष अत्याचार केले। तसंच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना मारलं जाते, त्यांची घरं गाड्या दुकानं जाळली जात आहेत। ते लोकांना अजिबात दिसणार नाही, यांना फक्त एकाच समुदायाची लोक दिसतात। मित्र हो, या लोकांचे जे चेहरे आहेत ना ते नीट लक्षात ठेवा। जेव्हा हिंदूवर अन्याय अत्याचार होतात तेव्हा हीच लोक हिंदूंच्या बाजूने तर सोडाच हो, हिंदूंच्या विरोधात उभं राहतात। विचार करा, जर काही हिंदूंनी धर्म विचारून जर असं इतर धर्मियांना मारलं असतं तर या लोकांनी किती आरडाओरडा केला असता, रस्त्यावर उतरून मोठमोठ्या दंगली घडवल्या असत्या। आपल्या महाराष्ट्रातला एक मोठा नेता काय म्हणाला माहिती आहे का? आतंकवाद्यांनी धर्म विचारून मारलं की नाही हे मला माहीत नाही, पण त्यांनी महिला आणि मुलांना सोडलं हे मला माहिती आहे। विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? आपल्या सोयीनुसार राजकारणासाठी हे लोक या गोष्टी मला माहिती आहेत, ह्या गोष्टी मला माहीत नाहीत असं बोंबलत असतात। मित्र हो, या झाल्या आपल्या अंतर्गत गोष्टी, पण जागतिक पातळीवर जे मोठमोठे देश आहेत ते या घटनेबाबत भारताच्या पाठीशी उभे आहेत। चला तर बघूया कोण काय काय म्हणतंय। अमेरिकन नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर तुलसी गबार्ड यांचे एकदा ट्विट पहा। अमेरिकेच्या इतिहासात भगवद्गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्या तुलसी गबार्ड या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत बरं का। सध्या त्या अमेरिकन नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत। त्यांनी देखील भारताला पाठिंबा दिला आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे। रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी देखील भारताच्या सैन्य कारवाईसाठी पाठिंबा जाहीर केला आहे। एवढंच नाही तर इस्लामिक राष्ट्र असणाऱ्या सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देखील भारताला पाठिंबा दिला आहे। युरोपियन युनियनच्या अध्यक्षा यांनी देखील ट्विट करत सांगितलंय की युरोप तुमच्या सोबत आहे। जवळपास जगातल्या सर्वच देशांनी, अगदी इस्लामिक देशांनी देखील भारताला पाठिंबा दिला आहे। परंतु अत्यंत खेदाने सांगावं लागतंय, आपल्याच देशातील काँग्रेस पक्ष पाकिस्तानचा अजेंडा राबवताना दिसतोय। तो कसा माहिती आहे का? पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ लंडन येथील पाक एम्बेसी बाहेर भारतीय लोक निदर्शन करत होते, तेव्हा पाकिस्तानचा डिप्लोमॅट अधिकारी गळा कापायची धमकी देताना दिसतोय। आणि आता काँग्रेस पक्षाने काय केलंय माहिती आहे का? त्यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवरून मोदींचा शीर नसलेला फोटो शेअर केलाय। नंतर त्यावर आलेल्या लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून त्यांनी ती पोस्ट डिलीट केली। ह्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या या काँग्रेस पक्षाला थोडं देखील सामाजिक भान उरलं नाहीये, हे यावरून दिसून येते। कधीतरी राजकारण बाजूला सोडून यांनी देशाच्या बाजूचा देखील विचार करायला पाहिजे। मित्र हो, इकडे भारताची जोरदार तयारी पाहून पाकिस्तानचे सैनिक तर आत्ताच राजीनामा द्यायला लागलेत। जवळपास 5-10 हजार सैनिकांनी राजीनामा दिल्याची माहिती आली आहे। अजून अधिकृत आकडा माहिती नाहीये आणि ते काय बाहेर येऊन देणार नाहीत। पाक आर्मीतील मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी तर आत्ताच त्यांच्या फॅमिलीला विदेशात पाठवून दिलंय आणि त्यांचा आर्मी चीफ कुठल्या तरी बंकरमध्ये जाऊन लपलाय आणि शहबाज शरीफ तर मूळव्याध झाल्यामुळं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालाय। आतंकवादी हाफिज सईद सारखे उंदरं देखील सैन्याच्या बिळात जाऊन लपलेत। बाकी पाक आर्मी मागील 7 दिवसांपासून रात्रंदिवस आकाशाकडे, समुद्राकडे आणि बॉर्डरवर डोळे लावून थरथर कापत उभी आहे। साल्या पाकड्यांनो, हे डर होना चाहिए। मित्र हो, ज्यासाठी आपण 75 वर्ष वाट पाहिली, ज्या भारत मातेसाठी आपल्या कित्येक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, ज्यासाठी आपले हजारो सैनिक त्या येलोसीवर शहीद झाले, तो आपल्या भारत मातेचा मुकुट पुन्हा मिळवण्याची वेळ आली आणि हीच ती वेळ आहे मित्र हो, आपल्या हिंदुस्थानचा नकाशा बदलण्याची। मित्र हो, शेवटी एकच सांगतो, तुम्ही मोदींचे समर्थक असाल किंवा विरोधक असाल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे मोदी करू शकतात ते आजच्या घडीला देशातील कोणताच नेता करण्याचा विचार देखील करू शकत नाही। ही वेळ सरकारवर टीका करण्याची नाही आहे, राजकारण करण्याची नाही आहे, तर सर्व भारतीयांनी या आतंकवाद्यांच्या विरोधात भारत सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याची आहे। बाकी तुमचे यावर काय विचार आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा। जय हिंद।